मोठी ब्रेकिंग बातमी आहे पुण्यातनं. पुण्याच्या ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदाचा पोरखेळ अजूनही सुरूच आहे. गेल्या शुक्रवारी डीनपदी यल्लामा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली, मात्र नवनियुक्त यल्लामा जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी सरकारला पत्र लिहिलंय. यल्लाप्पा यांची बदली करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. याआधी वैद्यकीय उप अधीक्षक असताना जाधवांनी महिला सुरक्षा रक्षकाची छेडही काढली होती आणि त्यानंतर त्यांची चौकशी होऊन त्यांना पदावरून हटवल्याचा उल्लेख काळेंनी पत्रात केलाय. लवकरच भारतीय आयुर्वेद ज्ञान आयोगाकडून ससूनचं इन्स्पेक्शन देखील होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर जाधवांची नियुक्ती अडचणीची ठरेल, त्यामुळे जाधवांची बदली करण्याची मागणी डॉक्टर काळे यांनी केली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, ससून रुग्णालयाचे मागे जी लागलेली शुक्लकाष्ठ ही काही संपत नाहीये. आता त्यात नवा वाद समोर येतोय नवनियुक्त यल्लाप्पा जाधव यांच्या संदर्भातला. मनाली, हे ससून मध्ये डॉक्टर जे आहेत ना, यांच्यात दोन गट आहेत. या दोन गटातली भांडणं आहेत. म्हणजे उंदीर चावल्या प्रकरणात जो अहवाल आला त्याच्यात जे तावरे आहेत अधीक्षक, त्यांना निलंबित केलं गेलं, हटवलं पदावरनं. त्यांच्या जागी शासनाने यल्लाप्पा जाधव यांना नियुक्ती दिली. तर ते विनायक काळे जे डीन आहेत ते तावऱ्यांच्या पाठीशी ठाम राहिले. अक्षरशः दिवसभर त्यांना चार्ज दिला गेला नाही. मग नंतर शेवटी शासन आदेशाने यल्लाप्पा जाधव यांना चार्ज दिला, पण तरी विनायक काळे समाधान नाहीत. त्यांना यल्लाप्पा जाधव तिथं नको आहेत, कारण ते विरोधी गटाचे आहेत. म्हणजे खरं तर डॉक्टरांनी रुग्ण सेवा करणं अपेक्षित आहे, पण एकमेकाची गटबाजी आणि एकमेकाचे हेवेदावे काढण्यात एवढे मशगूल आहेत की त्यांना रुग्णसेवा विसरून गेली. त्यातनंच मग उंदरं चावून पेशंट मारण्याच्या अशा दुर्घटना घडतात ससूनमध्ये. ही खेदाची बाब आहे आणि शासनाचं कुठेही लक्ष नाही या गोष्टींकडे. अगदी बरोबर आहे चंद्रकांत. आरोग्य विभाग या सगळ्याकडे आता कसं पाहते हे देखील आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.